हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर फ्रेंड्स, आतापर्यंत आपण मिडल इयर बघून घेतलेलं आहे. पण मिडल इयरची जी वॉल्सची डायग्राम आहे ती खूप कॉम्प्लिकेटेड असते ना. त्या कारणाने मी एक सोप्या पद्धतीने तुम्हाला ती वॉलची डायग्राम्स दाखवणार आहे. त्यात युजली आपण 3 ते 4 वॉल्सच इम्पॉर्टंटली बघणार आहोत. बाकी 2-3 तर युजली कामात नसतात. तर युजली आपल्याला माहिती आहे की ते 6 वॉल्सनी बनलेलं असतात. दॅट इज अँटेरियर, पोस्टिरियर, सुपिरियर, इन्फिरियर, मीडियल अँड लॅटरल. तर आपण सगळ्यात आधी कन्सिडर करतो आहे की इथं आपण सेंटरला आपण स्टार्ट करूया. विल मेक अ स्क्वेअर. ओके. त्यानंतर स्क्वेअरच्या आपण चारही बाजूला एक इक्वल लेंथमध्ये 4 लाईन्स काढूयात आणि त्यांना आपण जॉईन करून टाकूयात. सो दिस विल रिप्रेझेंट अ रूम विथ 5 वॉल्स. 1, 2, 3, 4 अँड 5. आता जी 6th वॉल आहे ती आपण काय केलेली आहे, रिमूव्ह केलेली आहे. ओके. आणि ती 6th वॉल कोणती असणार आहे, तर ती असणार आहे लॅटरल वॉल, जी इथे फ्रंट बाजूला होती, जी मी काढून टाकली आहे. लॅटरल वॉलवरती आपले मेजर काही स्ट्रक्चर दिसत नाही आहे. फक्त एवढं इम्पॉर्टंट आहे की जी लॅटरल वॉल असते त्यालाच मेम्ब्रेनस वॉल पण आपण म्हणतो. त्यालाच मेम्ब्रेनस वॉल किंवा टिम्पॅनिक वॉल पण आपण म्हणतो, कारण तिथं आपल्याला अटॅचमेंट ऑफ हँडल ऑफ मेलियस बोन दिसतो, म्हणून त्याला आपण त्याच्याशी रिलेट करू शकतो. बस तेवढं एक अटॅचमेंट लॅटरल वॉलवरती प्रेझेंट असतं. आता सगळ्यात आधी आपण बघूया अँटेरियर वॉल. सो दिस इज द अँटेरियर वॉल. ओके. त्यालाच आपण काय म्हणतो, कॅरोटिड वॉल पण म्हणतो. तिथं आपल्याला मेजरली 3 स्ट्रक्चर्स बघायचे आहेत. कोणकोणते? एक स्मॉलर ओपनिंग, दॅट इज फॉर टेन्सर टिम्पॅनी मसल. सो मी इकडे शॉर्टमध्ये लिहिते, टेन्सर टिम्पॅनी मसल. ओके. इथं स्मॉलर ओपनिंग. त्यानंतर आपल्याला एक मिडल लार्जर ओपनिंग बघायची आहे, दॅट इज फॉर फॅरिंगो टिम्पॅनिक ट्यूब. ओके. अँड लास्टमध्ये एक स्मॉलेस्ट ओपनिंग बघायची, इथं एकदम छोटीशी, दॅट इज फॉर कॉडा टिम्पॅनी नर्व. ओके. हे 3 स्ट्रक्चर्स आपल्याला इथं बघायला भेटलेत. त्यानंतर आपण बघणार आहोत पोस्टेरियर वॉल. सो दिस विल बी द पोस्टेरियर वॉल. अँटेरियरच्या एक्झॅक्टली ऑपोजिटला जी असणार आहे. तिथं आपल्याला मेजरली बघायला भेटणार आहेत 2 स्ट्रक्चर. पहिला आहे मॅस्टॉइड अँट्रमची ओपनिंग. सो दिस इज द ओपनिंग फॉर द मॅस्टॉइड अँट्रम. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे एक पिरॅमिडल प्रॉमिनन्स. सो दिस इज द पिरॅमिडल प्रॉमिनन्स. आणि इथून आपली कोणती मसल निघणार आहे, स्टॅपेडियस मसल. दिस इज द pyramidal prominence for the opening of the stapedius muscle, and this is the opening for the mastoid antrum. यालाच आपण mastoid wall पण म्हणतो. मीडियल वॉल. त्यानंतर आपल्याला बघायची मीडियल वॉल. सो दिस इज द मीडियल वॉल, जी आतली आहे. त्यात आपल्याला मॅक्झिमम अमाऊंट ऑफ स्ट्रक्चर्स बघायला भेटणार आहेत. सगळ्यात आधी आपण बघूया प्रोमोटरी. आता प्रोमोटरी म्हणजे काय, तर हे एक ते कॉक्लियाच्या टर्ममुळे प्रोड्यूस झालेला एक बल्ज असतो, ज्याच्यामुळे ही वॉल जी आहे ती आतला जो सरफेस असतो किंवा सरफेस एरिया जो असतो तो छोटा झालेला असतो. दिस इज द प्रोमोटरी. ओके. आता तुम्हाला क्लिअर प्रोमोटरी यात दिसत असेल. ओके. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ओव्हल विंडो अँड राऊंड विंडो. सो ओव्हल विंडो वरच्या बाजूला असते अँड राऊंड विंडो खालच्या बाजूला असते. ओके. हे आपले 2 स्ट्रक्चर्स झाले. ओके. क्लिअरिटीसाठी मी परत वाढवते, बट आय होप तुम्हाला प्रोमोटरी क्लिअर समजली असेल. ठीक आहे. दिस इज द ओव्हल विंडो अँड दिस इज द राऊंड विंडो. आणि त्यानंतर आपल्याला आता आणि त्यानंतर आपल्याला इथं प्रॉमिनन्स ऑफ फेशियल कनालसुद्धा बघायला भेटतं. इथं एक कनाल पास होतो, त्याच्यामुळे एक छोटंसं बल्ज फॉर्मेशन झालेलं असतं. सो दिस इज द फेशियल कनालचा फॉर्मेशन. दिस इज द प्रोमोटरी. दिस इज द राऊंड विंडो अँड दिस इज द ओव्हल विंडो. आता मी याला स्पेस काढते कुठून तरी. ओके. दिस इज द ओव्हल विंडो. ओके. सो हे आपलं झालं अँटेरियर, पोस्टेरियर, मीडियल वॉल कंप्लीट. त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे आपली लॅटरल वॉल तर आपण बघितली, मेम्ब्रेनस वॉल, जे आपण रिमूव्ह केलेली आहे बेसिकली. त्यानंतर आपलं रूफ आहे, त्यालाच आपण टेगमेंटल वॉल पण म्हणूया.
तर काही नाही, फक्त क्रेनियल फोसाशी रिलेटेड असतं आणि टेगमेंट टिम्पॅनी टू बी ऑनेस्ट, बाकी त्याला काहीच स्पेशल स्ट्रक्चर आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. त्यानंतर आहे बेस. बेस इज फ्लोर किंवा जगलर वॉल पण म्हणू शकतो आपण याला. आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त एक इन्फिरियर कॅनॅलिक्युलस म्हणून एक स्ट्रक्चर दिसतो, जिथून आपलं नर्व कनेक्शन पूर्ण प्रोमोटरी आणि पूर्ण वॉल्सला वगैरे पास होतो आहे. आणि इन्फिरियर कॅनॅलिक्युली ह्याला असं म्हणतात. आणि त्यातून कोणती नर्व पडती बाहेर, तर टिम्पॅनिक ब्रांच ऑफ ग्लॉसोफॅरेंजियल नर्व, ही नर्वची इथे आपल्याला ओपनिंग दिसते, ज्याच्यामुळं आपल्या पूर्ण इयरला नर्व सप्लाय इथे भेटतो आहे. सो ह्या टोटल मिडल इयरची कॅव्हिटीमध्ये एवढे स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला भेटतील इन ऑल. ओके, आपल्याला मेजरली 3 वॉल कवर करायचे, अँटेरियर, पोस्टेरियर आणि मीडियल. आणि इन्फिरियरला फक्त इन्फिरियर कॅनॅलिक्युली हा स्ट्रक्चर लिहिलं तरी जमेल. आय होप तुम्हाला समजलं असेल. एवढं स्ट्रक्चर जर तुम्ही एक्झामला काढलं तरी जमेल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ पेशंटली. हॅव अ नाईस डे अहेड. ऑल द बेस्ट.